वेलकम टू अवर चॅनल। आज मी इथे तुम्हाला झटपट होणारं असं मुगाच्या डाळीचं वरण करून दाखवणार आहे। तर आपण आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या डाळींची आमटी, वरण यांचा समावेश करतो। तर त्यापैकीच मी आज तुम्हाला इथे मुगाच्या डाळीचं झटपट होणारं वरण इथे करून दाखवणार आहे। त्यासाठी मी कुकरमध्ये तेल तापत ठेवलं होतं आणि जिरे मोहरी त्यामध्ये टाकून घेतली। ती छान तडतडल्यानंतर यामध्ये मी हिंग टाकून घेणार आहे। हिंग टाकल्यानंतर इथे मी पोट फोडलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 2-4 आणि 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत। तर ते इथे मी फोडणीमध्ये घालणार आहे आणि त्यांना छान वाफ बसण्यासाठी इथे कुकरचं झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे। त्यामुळे टोमॅटो छान मऊसर होतात। रेसिपी एकदम साधी सोपीच आहे, झटपट होणारी आहे। साहित्य सर्व घरातच अवेलेबल असणार आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं आपल्याला बाहेरून विकत आणण्याचं टेन्शन नाही। तर पटकन होणारी ही रेसिपी आहे, कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे। तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी केली हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा। तर इथे मी टोमॅटो छान परतून घेतल्यानंतर यामध्ये हळद आणि लाल तिखट घालून घेणार आहे। मुगाच्या वरणामध्ये मला काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला असे कुठलेही मसाले आवडत नाही, तर मी फक्त इथे लाल तिखट टाकून हे वरण करून घेणार आहे। तर हळद आणि लाल तिखट इथे मी टाकून घेतलेलं आहे। बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे फक्त तिखट टाकल्यानेच। तर हे सर्व व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे। वरण तुम्हाला किती पातळ किती घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाकून घ्या। तर मी जास्त घट्टही नाही जास्त पातळ नाही असं करणार आहे। तर त्यामुळे मी इथे चवीपुरतं मीठही टाकून घेतलेलं आहे। जवळजवळ 1 ते सव्वा ग्लास पाणी टाकलं असेल मी यामध्ये। आणि इथे मी पाऊण वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, ती 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर ही या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे। ज्या मुगाच्या डाळीला पाठ असते किंवा पाठीच्या डाळीची जी मुगाची डाळ असते त्याचंही असं वरण खूप छान लागतं, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि इथे वरणाची चव वाढवण्यासाठी मी कसुरी मेथी घालून घेतलेली आहे आणि इथे बारीक चिरलेली कोथिंबीर देखील मी ॲड करून घेणार आहे। तर तुम्ही देखील असे वरण करून बघा, खूप छान चवीचे हे वरण होते। मी हे पातेल्यात आणि कढईमध्ये सुद्धा करून बघते, पण जर आपल्या मागे घाई असेल, कुठे आपल्याला जायचं असेल, कमी वेळात आपल्याला काहीतरी करून खायचं असेल, तर हे वरण झटपट होतं, चवीलाही एकदम भन्नाट लागतं। नक्की ट्राय करून बघा तुम्ही। तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने असे वरण घरी करतात का कुकरमध्ये ते मला नक्की कमेंट करून सांगा। तर बघा 2 शिट्ट्या केल्या तरी हे वरण छान पद्धतीने शिजते, पण तुम्हाला जास्त गाळ लागत असेल तर तुम्ही 3 शिट्ट्या करून घ्या। बघा जास्त पातळ नाही जास्त घट्टही नाही अशी कन्सिस्टन्सी या वरणाची आहे। तर अशा पद्धतीने वरण तुम्ही करून बघा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा। थँक्यू, धन्यवाद।